नमस्कार, मी अमोल तोरणे. नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. ज्या कवी मोरोपंतांच्या भूमीमध्ये संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याचं आगमन या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी नगराध्यक्ष सचिन सातव आहेत, बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी साहेब आहेत. या ठिकाणी खऱ्या अर्थानं जो पालखी सोहळा देहूतून निघालेला पालखी सोहळा पंढरपूर पर्यंत जात असताना खऱ्या अर्थाने जी चोख भूमिका बजावण्याचं काम या ठिकाणी जे पोलीस प्रशासन करतं ते खऱ्या अर्थानं त्यांचं जे काम आहे ते खऱ्या अर्थानं कौतुकास्पद आहे. या ठिकाणी आपले बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिवडशेट्टी साहेब आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीनं पोलीस बंदोबस्त आहे साहेब? या ठिकाणी आमचे पोलीस अधीक्षक साहेबांच्या आणि ॲडिशनल सीपी यांच्या ॲडिशनल एसपी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ एक ते दीड लाख लोकांचा जनसमुदाय आहे वारकऱ्यांचा. आणि याच्यासाठी जी सुरक्षितता ही पोलिसांचं एक मोठं पोलिसांसमोरचं मोठं आव्हान असतं. आणि या दृष्टिकोनातून सर्व ठिकाणी रोडला सर्व ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि नगर सीओ यांच्या मदतीने आम्ही ज्या ठिकाणी शारदा प्रांगण या ठिकाणी पालखीचं जिथं मुक्कामासाठी पालखी तिथं असणार आहे त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज, त्या ठिकाणी महिलांसाठी आणि पुरुषांसाठीची वेगळी लाईन अशी बसवली आहे. त्या ठिकाणी परत बॅरिकेटिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आजूबाजूच्या सर्व ठिकाणी जे वाहतूक ही शहरामध्ये आतमध्ये येणार नाही, कुठले अपघात घडणार नाही या दृष्टिकोनातून वाहतुकीचं सुद्धा आम्ही डायव्हर्शन केलेलं आहे. मुख्य चौक जे आहे, जर देशमुख चौक आहे, महात्मा फुले चौक आहे, त्याच्यानंतर सम्यक चौक आहे, या ठिकाणी सगळे बाहेरची जी वाहतूक आहे, जड वाहतूक ही बाहेर सिटीच्या बाहेर जाण्यासाठी त्यांना आपण ऑलरेडी जिल्हा दंडाधिकारी आदेश काढून तसं आवाहन करण्यात आलेलं आहे. त्यामुळं आतमध्ये जड वाहतूक कुठली येणार नाही किंवा कुठले कार दुचाकी सुद्धा आतमध्ये येणार नाही यासाठी दक्षता घेण्यात आलेली आहे. सुरक्षितता आपण पूर्णपणे फक्त नागरिकांना आपल्याला वारकऱ्यांना एवढंच आव्हान राहील, त्यांच्या मौल्यवान वस्तू त्यांच्या ज्या मोबाईल वगैरे आहे त्यांनी व्यवस्थित जवळ बाळगल्या पाहिजेत. झोपल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी अशा तक्रारी आलेल्या आहेत की झोपल्यानंतर त्यांचे मोबाईल वगैरे काढून घेऊन आलेल्या भुरट्या चोऱ्या ज्या होत आहेत त्या रोखण्यासाठी त्यांच्या जे मोबाईलच्या वस्तू त्यांनी स्वतःची निगा त्यांनी स्वतः व्यवस्थित राखली पाहिजे. गळ्यातल्या चेन महिलांसाठी सांगतो की महिलांच्या मंगळसूत्र वगैरे जे आहे हे त्यांची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. वर पदर वगैरे घेतला पाहिजे जेणेकरून त्या चोरीला जाणार नाही हे त्यांनी दक्षता घेतली पाहिजे. नगराध्यक्ष सचिन सातव आहेत. खऱ्या अर्थाने हे नगराध्यक्ष आहेत, प्रथम नागरिक आहेत. आज एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अध्यक्ष असलेल्या संस्थेचे ते सदस्य देखील आहेत. काय सांगाल आपण नगराध्यक्ष म्हणून बारामती शहरामध्ये काय व्यवस्था पालखी सोहळ्याची केलेली आहे? खरं तर यंदा आदरणीय लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानंतर ही पहिलीच तुकाराम महाराजांची पालखी सोहळा बारामतीत होत आहे. या पालखी सोहळ्यावर निश्चित एक दादांच्या दुःखद निधनाने एक दुःखाचं सावट जसं बारामतीवर आहे तसं संपूर्ण जिल्ह्यावर आणि महाराष्ट्रावर आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या मंडळांच्या कोडच्या निमित्ताने आमचा विकासाचा विठ्ठल हरवला आहे, हे पांडुरंगा त्याला परत पाठव अशा नावाचे फलक जागोजागी झळकलेले आहेत. निश्चित या सगळ्या पालखी सोहळ्यावर एक दुःखाची फार मोठी किनार आहे. पण जे दादांचे शिकवण आहे, आदरणीय दादांची शिकवण आहे आणि आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच प्रशासन, त्याच्यामध्ये प्रांत अधिकारी असतील, त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, कलेक्टर साहेब आणि नगरपालिकेचा संपूर्ण आम्ही सर्व 46 नगरसेवक नगरसेविका तसेच प्रशासकीय अधिकारी सीओ साहेब व सर्व प्रशासन यांनी अहोरात्र मागचे 10-15 दिवस बारीक सूक्ष्म नियोजन करून वहिनींच्या मार्गदर्शनाखाली आलेले अनेक वर्ष हा पालखी सोहळा होत असतो. शारदा प्रांगणमध्ये भव्य मंडपाची व्यवस्था दरवर्षी नगरपालिका करत असते. पण यंदा सेंट्रल टेंडर काढून त्यांनी शासनानेच तिथं सुंदर असा मंडप केलेला आहे. अशा अनेक विविध उपक्रम शासनाच्या वतीने नगरपालिकेच्या वतीने राबवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये मोबाईल टॉयलेट्स असतील, मोबाईल वॉशरूम्स असतील, अशा सगळ्या ठिकठिकाणी सुविधा केलेल्या आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे बारामतीच्या ह्या तुकाराम महाराजांच्या वारीचा एक पॅटर्न असतो की जसं जशी वारी पुढे सरकते किंवा जसं जसं तुकाराम महाराजांचा रथ पुढे सरकतो तसे आमचे नगरपालिकेचे सर्वच आरोग्याचे आमचे कर्मचारी, महिला भगिनी आणि आमचे सर्वच स्टाफ तसेच स्वच्छता करत करत मागून येत असतो. पण खऱ्या अर्थाने एक हरित वारी साजरा करायचा एक अभिनव संकल्प बारामती नगर परिषद अनेक वर्ष साजरा करत असते. यंदाही तो आदरणीय वहिनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चोखपणे हा सगळा सोहळा बारामतीमध्ये आयोजित केलाय. परंतु आमचा विठ्ठल, आमचा विकासाचा विठ्ठल दादांच्या दुःखाच्या मुळे याला एक फार मोठी दुःखाची किनार आहे.
बारामतीचा विकासाचा विठ्ठल आमच्यातून हरपलाय अशी भावना नगराध्यक्ष सचिन सातव यांनी व्यक्त केलेली आहे. खरं तर विकासाचा विठ्ठल आमच्यातून हरपलेला आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक बारामतीकर आज जरी उत्साहात स्वागत करत असला तरी अजितदादा गेल्याची जी अतीव दुःखाची भावना आहे प्रत्येक वैष्णवांच्या, प्रत्येक बारामतीकरांच्या मनामध्ये आहे. हीच भावना जे फ्लेक्स बोर्ड दिसतात, प्रत्येक फ्लेक्स बोर्ड वरती कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की दादांचा जी प्रतिमा आहे ती वरती कोपऱ्यामध्ये, आठवणीच्या कोपऱ्यामध्ये राहील. ही भावना खरं तर हे वास्तव दुर्दैवानं घडलं आणि दादा बारामतीतून निघून गेले ही खंत नगराध्यक्षांनी व्यक्त केलेली आहे. पाहूया आता बारामती मध्ये थोड्याच वेळामध्ये संत तुकोबांच्या पालखीचं आगमन काही क्षणामध्ये होतंय. बारामतीकर आपलं दुःख बाजूला सारून या वैष्णवांचं स्वागत करण्यासाठी नगराध्यक्ष आणि इतर नगरसेवक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. काही वेळातच मोठ्या उत्साहात जल्लोषात आपलं दुःख बाजूला सारून बारामतीकर संत तुकोबांच्या पालखीचं स्वागत करणार आहेत. धन्यवाद. अमोल तोरणे, नवराष्ट्र, बारामती. थँक्यू. ओके सर. कॅमेरामन निलेश संगे